श्री शिवरायाना श्री शिवरायाना हो मुजरा श्री शिवरायाना श्री शिवरायाना हो मुजरा खऱ्या अर्थाने स्वराज्य वैभव हे तुम्हा आम्हाला सहज मिळालं का बांधव तुमच्या आमचे बाप जाते मोगलांच्या व लढता लढता रक्त सांडले बलिदान गेलं या प्रत्येक माती कणा कणात तुमच्या आमच्या पूर्वजांचं बलिदान आहे रक्त या मातीत मिसळलेलं आणि शिवरायांच्या पदस्पर्शानं पाहून झालेलं आणि त्या राष्ट्रवीराला देखील अभिमान करणं गरजेचं आहे काही जणांनी धर्मवीर स्वराज्यवीर चौकटी लावल्या संभाजीराजांना त्या सगळ्याचा अर्थ एकच होतो राष्ट्रवीर म्हणजे काय अखंड राष्ट्राचा अखंड देशाचा त्या धर्म जात पंथ वेगवेगळे काही गोष्टी असतील ही सगळी एकाच त्या राष्ट्रवीर विषयातला म्हणून जगाचा पोशिंदा करता येतो राष्ट्रवीर संभाजीवीर राष्ट्रवीर संभाजीवीर कवी थोर पराक्रमी वीर रणी खंबीर छावतो आय शिवाजीचा ओळखला तो शिव सूर्याचा पराक्रम ऐका मर्दाचा पराक्रम ऐका मर्दाचा त्या लोकावर सूर्य तळपावा लावून या लढाने वाघाचा उडून गळा मोजती दात किती वेळा मोजती दात किती वेळा पूर्वी चित्रपट नाटक कथाकारांनी संभाजीराजांना बदफैली ठरवलं व्यसनाधीन ठरवलं बाईंचा लांगूल चंगूल करतोय असं ठरवलं अनेक वेळा या वीराला बदनाम करायचं काम कटकारस्थान करायचं काम काही ठराविक वर्गाने केलं म्हणून ज्या वेळा शत्रू गोटात संभाजीराजा जायचे आणि शत्रूवर हल्ला केला जायचा परंतु तिथल्या कुठल्या भगिनीला माऊलीला हात कधीच लावला नाही शत्रू गोटातली स्त्री आहे म्हणून तिच्या पदराला कधी हात घातला नाही त्यांना सुरक्षा द्यायचं काम संभाजीराजांनी केलं हे संभाजीराजे आम्हाला कधी कळलं नाही आम्हाला सांगितलं नाही लक्षात घ्या म्हणून तिथल्या मोगलांच्या स्त्रिया सांगत होत्या हे यवन मोगल स्त्रिया सांगे आपल्या लोकांना यवन मोगल स्त्रिया सांगे आपल्या लोकांना माय लेकीचा रक्षण करिता त्या मोगलांना सांगत होत्या अरे तुम्ही मराठ्यांचे लुटालूट करत होता घरदार लुटत होता बायका पोरांना हात घालत होता आणि हा शिवाजीचा छावा संभाजी काबीज करतो परंतु कुठल्या लहान मुलांना भगिनींना महिलांना हात घातला नाही त्यानं कधी कारण माणूस म्हणून कसं असावं माणसाला कसं सशक्त करावं कशी सुरक्षा द्यावी आया बहिणींची इज्जत कशी करावी ही शत्रू गोटातल्या महिला सांगतात त्या का अरे ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी करावं आणि संभाजीराजांनी करावं ही शिकवण मोगलांच्यात होती का आहे का
एक सांगणाऱ्या कोण होत्या? शत्रू गोठातल्या स्त्रिया सांगतात, संभाजीराजांच्या बद्दल मत व्यक्त करतात. हे यवन मोगल स्त्रिया सांगे आपल्या लोकांना, आपल्या लोकांना, आणि माय लेकीचा रक्षण करिता, हे माय लेकीचा रक्षण करिता जाणून घ्यावं शंभूला, प्रचंड बोट बांधली गेली. ती वकार तुमच्या विजयदुर्गावर आजही बघायला मिळते तुम्हाला. आणि त्या बोटीवर तोफखाना ठेवायचा आणि समोरून येणाऱ्या शत्रूला नेस्ताभूत करायचं. आणि समुद्र सपाटीवर असणारा शत्रू यवन त्याच्यावर तोफ टाकायची, त्या किल्ल्यावर तोफ टाकायची आणि त्या किल्ले काबीज करायचे. रामायण काळात समुद्रात पूल बांधला गेला, परंतु त्या काळातलं ब्रिज, त्या काळातलं पूल बांधायचं काम समुद्रातलं संभाजीराजांनी केलं. लक्षात घ्या, ही दूरदृष्टी आहे. प्रयोगशीलता म्हणजे काय असतं हे तुम्ही आधी जाणून घ्यायला पाहिजे. आम्हाला एकच ठरवलं जातं, संभाजीराजे धर्माच्या विरोधात, धर्मासाठी लढतो, धर्मासाठी लढतो, आणि संभाजीराजांचं धर्मासाठी मरण झालं. परंतु समजून घेणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे. लक्षात घ्या, ही लढाई नसती जाती ना धर्मासाठी, कुठल्या धर्माविरुद्ध नव्हती, कुठल्या जाती विरुद्ध नव्हती, मनाची तर मनाची नव्हती. आज जुलमाचा पाहुणी नंगा नाच, मराठी मुलखाची राखण्याला जी जी, मराठी मुलखाची राखण्याला जी जी जी, आजी आजी. अरे श्रीकृष्णानं अनेक वस्त्र पुरवली, अनेक स्त्रियांचं देखील संरक्षण केलं, म्हणून त्याच्या पुढे पाऊल टाकणारा आमचा संभाजीराजा होता. आया बहिणींची आबरू वाचवण्याचं काम संभाजीराजे करत होते. मग ती यवनांच्यातल्या गोठातली असू दे, आपल्या गोठातली असू दे, तो आपल्या घरातला असू दे, बाहेरचा असू दे, कधीही परवा केली नाही. न्याय प्रविष्ट राजे दोघही होते. हे संभाजी महाराज तुम्ही आम्ही कधी जाणणार आहोत का नाही. आज राजकीय लढाईसाठी धर्मा जाती जातीत तेढ निर्माण करायच्या दृष्टिकोनातून काही योजना आखल्या जातात आणि त्याला आमची लोक बळी पडतात. हे आमचं आज दुर्दैव आहे. तुम्ही खरा इतिहास छत्रपती शिवरायांचा, खरा इतिहास संभाजी महाराजांचा जाणून घेणं गरजेचं आहे. कुणाचा इतिहास, कुणाची पानं वाचली पाहिजे, का वाचली पाहिजे, का संशोधन झालं पाहिजे, हा विचार तुम्ही आम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हा मला कळणार नाही. 18 पगड समाज म्हणजे मराठा, हे लक्षात घ्या. तो महार असेल, तो मांग असेल, तो न्हावे असेल, तो गुरव असेल, तो सुतार असेल, तो चांबर असेल, परंतु तो मराठा होता, हे लक्षात घ्या. आणि मराठा म्हणजेच कुणबी आहे. हे शकला पाडली गेली. धनगर हा पशुपालन करणारा शेतकरी, माळी हे फळबाग पिकवणारा माळी शेतकरी, आणि जिरायत भात शेती करणारा कुणबी, कुणबा, म्हणजेच हे सर्व 18 पगड समाज मराठा. आणि साम्राज्य होतं ते मराठ्यांचं होतं. 18 पगड साम्राज्याला घेऊन मराठ्यांची सत्ता उभा राहिली, ही छत्रपती शिवरायांची. लक्षात घ्या, संभाजी महाराजांची. तर या
सागरी जगात पहिला तरंत तोफखाना हो दर्या सागरी जगात पहिला तरंत तोफखाना सेतू बांधून धाक यवनाला संभाजी महाराजांना 14 भाषा आत्मसात होत्या. उर्दू होती, पोर्तुगीज होती, आपली होती, कन्नड होती, तामिळ, केरळ, ज्या भागातल्या जे प्रदेशातल्या भाषा होत्या त्या भाषा संभाजी राजांना अवगत होत्या. लक्षात हे संभाजी राजा आमच्यापासून लांब ठेवले. संस्कृतचे गाड्या अभ्यासक होते आणि त्यात करून खास कवी संभाजी राजांनी नाही का भेद न का शिखा हे शृंगार प्रधान ग्रंथ लिहिले गेले आणि 7 शतक हा अध्यात्मिक ग्रंथ लिहिला. आणि राजनीती, राजव्यवस्था, राजनेटकं कसं असावं, स्वराज्यातलं राजनैतिकता, राजकारण नेमकं काय असावं, समाज व्यवस्था काय असावी, यासाठी बुधभूषण ग्रंथ लिहिला. बुधभूषण राजनीतीचा ग्रंथ हो लिहिला, हो बुधभूषण राजनीतीचा ग्रंथ हो लिहिला. संस्कृत पंडित मंत्री शंभोला महाराजांच्या विषयावरचे होते. आपण पुस्तकं वाचत नाही. पुस्तकं जर वाचायला लागलं तर आपल्याला इतिहास समजू शकतो. शिवरायांच्या बाबतीत तेच झालं. अफजलचा कोतळा काढला, शाहिस्त्याची बोटं तोडली, आग्र्यावरून सुटलं. पण शिवराय एक आर्किटेक्चर चांगले होते ना, माहित आहे का कधी हे रिदमदेवर असा हिरोजी इंदुलकर त्यांच्याबरोबर असणारा एक आर्किटेक्ट. त्या काळातले गणकोट बघा आणि आत्ताशी बांधलेली बांधकामं बघा. ही परिस्थिती आहे. रायगडवर गेल्यानंतर तुम्हाला फरक समजेल. काय गेला ना रायगडला म्हणजे जगदीश्वराचं मंदिर उलटून समाधीकडे जातो आणि जगदीश्वराच्या पायरीखाली ज्यावेळा गणकोट बांधल्यानंतर महाराजांनी हिरोजीला विचारलं, हिरोजी काय तुम्हाला बक्षीस हवं आहे? महाराज एकत्र म्हटलं असतं मला 1200 स्क्वेअर फूटचा 5000चा फ्लॅट न एक 50 एकर जमीन द्या, एक मारुती गाडी द्या किंवा चांगली आता थारवीर निघालेल्या गाड्या अशा द्या म्हटले असतील. हे आता काही बक्षीस मागतात. हिरोजी इंदुलकरला सांगितलं, महाराज तुमच्या पायाची धूळ असावी, तुम्ही जिथं पाय ठेवता त्या पायरीवर माझं नाव असावं, तिथं रोज तुमचं चरण माझ्या डोक्यावर असावं. सेवेची तत्पर्य हिरोजी इंदुलकर हे रायगडवर गेल्यानंतर कधीही बघा तुम्ही. पंढरीत नाम्याची पायरी, पंढरपूरला गेला की नाही नामदेवाची पायरी आहे. पंढरीत नामाची पायरी तशीच रायगडवरी, हा तशीच रायगडवरी, हा तशीच रायगडवरी. आज हे विषय तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. तुमच्या समोर अनेक चित्रपटात नाटकात इतिहास आलेलाच आहे आणि भविष्यात इथं आलो तर ते पोवाडा अख्खा मी गाऊ शकतो. एवढा चांगला पोवाडा तो सुद्धा आहे. परंतु वेगळा पण इथं इचलकरंजीत आल्यानंतर आपण काय तर देऊन जाऊया. आणि इचलकरंजीच्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना छत्रपती शिवरायांचं जसं युद्धनीतीचं धोरण होतं तशी राजव्यवस्थाही चांगली होती. लक्षात घ्या.
गोविंदराव पानसरेंचं पुस्तक आहे शिवाजी कोण होता, त्याच्यावर बरेच जणांनी टीका केली, पण ते पुस्तक वाचल्यानंतर खरं कळतं सर्वसामान्य माणूस शिवरायांच्यासाठी स्वराज्यासाठी मरायला का तयार झाला. किती प्रचंड राजे होऊन गेलेत ना, एका परास एक मातबर राजे होऊन गेले, परंतु ह्या राजासाठीच माणसं का मरायला तयार झाली. कारण त्या प्रत्येक बांधवाला माहित होत, अरे मी जरी नाही राहिलो तर माझं कुटुंब शाबूत राखणारा, माझ्या कुटुंबाचं संरक्षण करणारा हा राजा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे बिनधास्त झोकून कशाची अपेक्षा न ठेवून माणसं त्या काळात स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. रयतेच्या भाजीच्या देठाला हात नका लावू, हात नका लावू. शिवशाहीत स्त्रीची इच्छा, ही रयतेची इच्छा, ही स्त्रीची इच्छा आहे. म्हणजे मावळ्यांना देखील जरा महाराजांचा होता. शत्रू गोटात जात असताना आपल्या लोकांची शेती आहे, पिकं आलेली आहे, पिकं बाद होता का म्हणे. घोडदळ मारत असताना पिकं वाचली पाहिजे, शेत वाचलं पाहिजे. ते वाचलं तर आपली मागची पिढी जगू शकते, पोटभर खाऊ शकते, धान्य साठवू शकतो. आणि ह्यासाठी त्या काळात महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला हात नका लावू. ही तर स्त्रीची इच्छा आहे, तिला काळिंबा नका लावू, नाहीतर मोगलांच्या तरी आमच्यात काहीच फरक झाला नसता, लक्षात घ्या.